बालमित्रांनो, आज आपण इतिहासातील पाठ क्रमांक 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आपण शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे, गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे आणि ईशान्य भारतातील राजसत्ता या मुद्द्यांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रथम आपण शुंग घराण्याविषयी माहिती घेऊया. मुलांनो, मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होतं. पण सम्राट अशोकानंतर ह्याच मौर्य सत्तेचं सामर्थ्य कमी कमी होऊ लागलं. शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ, मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. अशा प्रकारे शुंग घराणे उदयाला आले. यापुढचा मुद्दा आहे इंडो ग्रीक राजे. मौर्यांच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असं म्हटलं जायचं. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण या नाण्याच्या एका बाजूला राजाचं चित्र तर दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र अशा पद्धतीची नाणी बनविण्याची ह्या लोकांची परंपरा होती आणि हीच परंपरा पुढे भारतामध्ये सुद्धा रुजली. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा प्रसिद्ध राजा होता. मिनॅंडरने बौद्ध भिक्खू नागसेन याच्याबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली आणि त्या चर्चेमधून मिलिंदपण या ग्रंथाची निर्मिती झाली. आता ग्रंथाला मिलिंदपण असं नाव का पडलं, तर मिनॅंडर म्हणजे मिलिंद आणि पण या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. म्हणजेच मिलिंदाने विचारलेले प्रश्न मिलिंदपण असं नाव पडलं. मुलांनो, हेच ते मिनॅंडरने सुरू केलेले चांदीचे नाणे. या नाण्याच्या एका बाजूला राजाचं चित्र व त्याखाली राजाचं नाव पण आहे आणि दुसऱ्या बाजूला देवतेची प्रतिमा आहे. यानंतर आपण कुशाण राजांविषयी माहिती घेऊया. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेले कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्यासुद्धा होत्या आणि हे कुशाण इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी आपलं राज्य स्थापन केले. भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवातसुद्धा ह्या कुशाण राजांनीच केली. कुशाण राजांनी नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता ह्यांची प्रतिमा वापरण्याची प्रथासुद्धा सुरू केली. कुशाण राजांमधील कनिष्क याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. सम्राट कनिष्केबद्दल माहिती घेऊया. कनिष्काचं साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलेलं होतं. कनिष्काने त्यावेळी सुरू केलेली सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काने त्याच्या काळामध्ये बौद्ध धर्माची जी चौथी परिषद होती ती काश्मीरमध्ये भरवली होती आणि कनिष्काने काश्मीरमध्येच कनिष्कपूर हे शहर वसवलं होतं. श्रीनगरजवळ असलेलं कामपूर नावाचं गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळामध्ये अश्वघोष हा कवी होऊन गेला आणि अश्वघोष या कवीने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. तसेच कनिष्काच्या दरबारामध्ये चरक नावाचा एक प्रसिद्ध वैद्यही होता. हीच ती कनिष्काच्या काळातील सोन्याचं नाणं आणि ह्या नाण्याच्या एका बाजूला राजाचं चित्र आहे तर दुसऱ्या बाजूला गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे.
मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला यामध्ये कनिष्काचे सोन्याचे नाणे याविषयीची माहिती दिलेली आहे. हे नाणे सम्राट कनिष्काने पाडलेले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे. तर नाण्याची जी मागील बाजू आहे त्या बाजूवर गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीमध्ये बौद्धो म्हणजेच बुद्ध असं लिहिलेलं आहे. मुलांनो, यानंतर आपण गुप्त राजघराण्याविषयी माहिती घेऊया. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त राजघराण्याचा उदय झाला आणि जवळजवळ साधारणपणे 3 शतके हे गुप्त घराणं सत्तेवर होतं. या गुप्त घराण्याच्या संस्थापकाचं नाव आहे श्रीगुप्त. आणि श्रीगुप्तानंतर समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. त्यातील प्रथम आपण समुद्रगुप्ताविषयी माहिती घेऊया. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीमध्ये गुप्तांचा राज्यविस्तार व्हायला सुरुवात झाली आणि ह्या पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त याने आपल्या आसपासच्या राजांचा पराभव करून हा जो विस्तार होता किंवा हे जे साम्राज्य होतं ते आणखीन वाढवलं आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशसुद्धा या समुद्रगुप्त राजाने जिंकून घेतला होता आणि समुद्रगुप्ताने मिळवलेल्या ह्या विजयांमुळं त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले होते. मुलांनो, समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यांनी हे जे मिळवलेलं यश होतं किंवा विजय होता ह्याचं जे वर्णन आहे ते प्रयागच्या स्तंभालेखामध्ये सविस्तर दिलेलं आहे आणि हाच लेख प्रयाग प्रशिस्ती म्हणून ओळखला जातो. त्यालाच अलाहाबाद प्रशिस्ती असंही म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे समुद्रगुप्ताच्या पराक्रमाचं आणि विजयाचं जे वर्णन लिहिलेलं आहे तो जो लेख लिहिलेला आहे तो लेख प्रयाग प्रशिस्ती ह्या नावाने ओळखला जातो. मुलांनो, समुद्रगुप्त जसा पराक्रमी होता तसाच तो वीणावादनातसुद्धा प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना आपल्याला दिसतो आणि त्यावर समुद्रगुप्त असं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे नाणं काढलेलं आहे त्या नाण्यावर समुद्रगुप्त स्वतः वीणा वाजवताना दिसतो आणि त्या नाण्यावर समुद्रगुप्ताचं नावसुद्धा आहे. यानंतर आपण दुसरा चंद्रगुप्त याविषयी माहिती घेऊया. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. पहा आता, पहिला चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त आणि समुद्रगुप्ताचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त. गुप्तांचं साम्राज्य दुसऱ्या चंद्रगुप्ताने वायव्येकडे वाढवलं. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतलं. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला आणि अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली असलेल्या वाकाटक सत्तेशी आपले नातेसंबंध जोडले. दिल्लीजवळ मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे आणि हा लोहस्तंभ सुमारे 1,500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. तरीही तो गंजलेला नाही. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे लोखंड जर पाणी आणि ऑक्सिजन ह्यांच्या संबंधामध्ये आलं की ते गंजतं, पण हा लोहस्तंभ 1,500 वर्षांहूनही जुना आहे तरीही तो अजून गंजलेला नाही. यावरून प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेली जी प्रगती आहे
ती प्रगती आपल्याला दिसून येते. त्यांची जी प्रगती आहे त्या प्रगतीचं हे एक प्रतीक आहे. ह्या लोहस्तंभावरील लेखामध्ये चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे आणि त्या उल्लेखाच्या आधारे हा जो लोहस्तंभ आहे तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असं मानलं जातं. हाच तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील दिल्लीजवळील मेहरौली येथील लोहस्तंभ. मुलांनो, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतामध्ये आला आणि त्यांनी भारतातील प्रवासाचं वर्णन लिहून ठेवलं. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राजव्यवस्थेची माहिती आपणाला पाहायला मिळते. माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये फाहियान ह्या चीनी प्रवाशाबद्दल माहिती दिलेली आहे. फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये भारतामध्ये आला होता. तसं त्याने आपल्या प्रवासवृत्तामध्ये गुप्त काळातील समाजजीवनाचं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो, भारतातील नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत. प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृहे आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरात इस्पितळे आहेत. तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य मिळते. विहार व मंदिरे भव्य आहेत. तसेच लोकांना व्यवसाय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजे कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतं. कोठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. म्हणजे त्यांना कोठेही जाऊ शकतात. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमित पगार दिला जातो. तेथील लोक दारू पित नाहीत आणि हिंसाही करत नाहीत. अशा प्रकारे गुप्त राजवटीतलं जे प्रशासन आहे ते योग्य रीतीने चालवले जाते. हे सर्व माहिती फाहियान ह्या चीनी प्रवाशाने लिहिलेली आहे. मुलांनो, यानंतर आपण वर्धन राजघराणे याविषयी माहिती घेऊया. गुप्त साम्राज्याचं सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतामध्ये अनेक राज्ये उदयास आली. त्यापैकीच वर्धन राज्य हे एक होतं. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्यानेच वर्धन घराण्याची स्थापना केली. प्रभाकर वर्धनचा मुलगा हर्षवर्धन. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. आपलं साम्राज्य त्याने वाढवलं. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम. तेथील राजा भास्करवर्मन याच्याशी हर्षवर्धनाचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला आणि त्याचबरोबर हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर सुद्धा मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. हर्षवर्धनच्या राजाची राजधानी होती कनौज. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची खूप भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. हर्षवर्धनच्या दरबारामध्ये राजकवी बाणभट्ट होते. बाणभट्ट याने हर्षवर्धनाच्या जीवनावरील हर्षचरित हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्या आधारे हर्षवर्धनच्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती हर्षचरित ह्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, परंतु त्याने इतर धर्मांनाही आश्रय दिला होता. हर्षवर्धनाचे रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके आहेत. त्याच्या काळामध्ये युआन शांग हा बौद्ध भिक्खू चीनवरून भारतात आला होता. हा युआन शांग भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठामध्ये तो 2 वर्ष राहिला आणि चीनमध्ये गेल्यावर त्याने बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेमध्ये भाषांतर केले. माहीत आहे का तुम्हाला,
यामध्ये युवानशॉंग भारतभर फिरला आणि फिरल्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आला त्यावेळी महाराष्ट्रातील लोकांविषयी त्याने गौरवपूर्ण उद्गार काढले. तो म्हणतो, महाराष्ट्राचे लोक खूप मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाही. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात आणि शरण आलेल्याला ते कधीही अपाय करत नाही. अशा प्रकारे युवानशॉंगने महाराष्ट्रातील लोकांविषयी गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहेत. युवानशॉंग हा चिनी प्रवासी ह्याच नालंदा विद्यापीठामध्ये 2 वर्ष राहिला. भारतातील हे सर्वात मोठं भव्य असं नालंदा विद्यापीठ. मुलांनो, ह्या विद्यापीठामध्ये एका वेळी 10,000 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. असं हे भव्य असं नालंदा विद्यापीठ. यानंतर आपण ईशान्य भारतातील राजसत्ता या मुद्द्याविषयी माहिती घेऊया. मुलांनो, ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतामध्ये आलेली आहे. म्हणजे मणिपूरची उलुपी राजकन्या हिचा अर्जुनाबरोबर विवाह झाला होता. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम आणि हे कामरूप हे राज्य जे आहे ते इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये उदयाला आलं आणि कामरूप राज्याचा संस्थापक होता पुष्यवर्मन. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभालेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा जो उल्लेख आहे तो प्राग्यज्योतिष या नावाने केलेला आहे. प्राग्यज्योतिषपूर ही कामरूपच्या राज्याची राजधानी होती. प्राग्यज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केलेला आहे. मुलांनो, कामरूप राज्याचा जो विस्तार आहे तो विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युवानशॉंग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. अशा प्रकारे या पाठामध्ये आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतामध्ये काय परिस्थिती होती तेही पाहिले. पुढील पाठात आपण त्याच सुमारास दक्षिण भारतात असलेल्या राजसत्तांचा परिचय करून घेणार आहोत. माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर होते. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख कॅस्पिपिरॉस, कॅस्पिटिरॉक आणि कॅस्पेरिया असा केला आहे. महाभारत काळात कांबोज घराण्याचे राजे त्या ठिकाणी राज्य करत असल्याचा उल्लेख येतो. सम्राट अशोकाच्या काळात काश्मीर मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. परंतु इसवी सनाच्या 7व्या शतकात कर्कोट घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. कल्हणाने त्याच्या राजतरांगिणी या ग्रंथात ही सर्व माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये यामध्ये जी राजघराणी उदयाला आली या सर्व राजघराण्यांचा अभ्यास केला आहे.